हाय मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आज मी बनवणार आहे मोड आलेली अख्खी मसूर. या तुम्हाला दाखवते काय काय साहित्य. इथे मी घेतलाय कढीपत्ता, कांदा आणि इथे टोमॅटो घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर, इथे लसूण आणि आलं आणि इकडे भाजून घेतले कांदा, टोमॅटो आणि मिरची आणि इकडे तर आपण वाटण करून घेऊ. टोमॅटो आणि कांदा, मिरची भाजून घेतलेली ते याच्यामध्ये टाकू. लसूण आणि आलं पण याच्यामध्ये, कोथिंबीर पण टाकू याच्यामध्ये आणि पाणी टाकून थोडं वाटण करून घेऊ. बघा असं वाटण करून घ्यायचं आपण. आता चला आता बनवायला स्टार्ट करू. तर आपण बनवायला स्टार्ट करू. आपली कढई गरम झालाय, त्याच्यामध्ये तेल टाकू. तेल गरम झालाय. मी बघा राई आणि 2 मिरच्या आणि जिरा घेतलाय ते याच्यामध्ये टाकू. तर कांदा टाकू त्याच्यामध्ये. त्याचा कढीपत्ता टाकू. आता पूर्ण मिक्स करून घेऊ. कांदा शिजायला थोडा मीठ टाकू चवीनुसार. कांदा शिजला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू. आता पूर्ण मिक्स करून घेऊ. टोमॅटो शिजला त्याच्यामध्ये वाटण टाकून केलेलं आपण. तर पूर्ण वाटण मिक्स करून घेऊ. आपलं वाटण शिजलं आता त्याच्यामध्ये मसाले टाकू. मी मिरची पावडर टाकले, हळदी पावडर, धनिया पावडर, भाजी मसाला घेतलाय. आपले मसाले पूर्ण मिक्स करून घेऊ. हे बघा आपले मसाले पूर्ण शिजल्यात. आता आपण त्याच्यामध्ये अख्खी मसूर टाकू. बघा मी स्वच्छ धुवून घेतल्या त्याच्यामध्ये. तर पूर्ण मिक्स करून घेऊ अख्खी मसूर. हे बघा आपले मसाले पूर्ण मिक्स झालेत. जो आपण वाटण केलेलं ना त्याचंच पाणी याच्यामध्ये टाकू. हे बघा आपली पूर्ण भाजी रेडी झाली. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर. हे बघा आपली भाजी पूर्ण रेडी झाली. आता मी तुम्हाला डिश सजवून दाखवते.